स्वाभिमान विकला की उरतात ती फक्त जिवंत प्रेतं. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंचं मार्मिक भाष्य फुटीर खासदारांना सुनावलं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मेळावा पार पडतो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करत आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा मेळावा पार पडतो आहे. या मेळाव्याला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकचे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रातच दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय तर खासदार फोडणे, आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे, आमची सत्ता कशी टिकेल यासाठी वाटेल तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत. माणसे विकली जात आहेत. मला वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करायला नको आहे. जनतेनं करायला हवं आहे, लोकांनी करायला पाहिजे. ज्यांना निवडून देण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2, 3-3 तास उन्हामध्ये रांगेमध्ये उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटींसाठी विकला जातो आहे. त्यांना परत तुम्ही उभे करणार आहात का? आताचे जे हे आहे ते पुन्हा उभे राहिले तर तुमची प्रतिक्रियाच काय असणार आहे यावर, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र, देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय? खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे. जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आत्ताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेतं. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो? एवढे सगळे प्रश्न आज आपासून देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे? आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचेत, आमदार फोडायचेत, नगरसेवक फोडायचेत. तुमच्या मताला किंमत काय? 0. कोण तुम्ही, कोण नाही. रांगेत उभं राहा, मेंढरासारखे मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल. काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं अगोदर, ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक म्हणणार? मी खाला आम्ही बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून नाही आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत, देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय आज? या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.